तुझ्या इंडस्ट्रीमध्ये रीना काम करायला सुरुवात केलीस, तुझ्या मते कोणती भूमिका किंवा कोणतं कॅरेक्टर हे तुला ब्रेक थ्रू ठरलं की त्याच्यामुळे तुझी ओळख निर्माण झाली वेगळी, की रीना मधुकर नावाची मुलगी इंडस्ट्रीमध्ये एक्झिस्ट करते? मन उडू झालं एवढ्या वर्षांनंतर. तू मला सांग ना, मी आधीच केलेली माझी कामं तुला काही आठवत आहेत का? 31 दिवस आय नो, बिकॉज आपण इंटरव्ह्यू केले होते म्हणून, बिकॉज तू इंडस्ट्रीची आहेस. पण बाहेरच्या लोकांसाठी मी जेव्हा मन उडू झालं चालू केलं तेव्हापासून मला जी ओळख मिळायला सुरू झाली ती मी अजूनपर्यंत केलेल्या कुठल्याच कामामुळे नाही झाली आहे. नाही, आणि टेलिव्हिजन देतं तुम्हाला ते फेम. करेक्ट. आणि मी ते बघितलंय, त्यामुळे मला अजूनही असं होतं की मराठीमध्ये मला जर परत करायची इच्छा झाली ना, मला टेलिव्हिजन करायचं आहे, बाकी काहीच नाही, पण टेलिव्हिजन करायचं आहे जस्ट फॉर दॅट नेम अँड दॅट फेम. कारण तुम्ही एव्हरी डे तुम्ही घरात जाता ना लोकांच्या. सो मन उडू झालं आणि सानिका गेव मी दॅट फेम. आणि हिंदीमध्ये सुद्धा तू काम केलं. हो, खरं तर हो. इथलं आणि तिथलं कल्चर हे पूर्ण वेगळं आहे. नो हो. डाऊट तू मराठी चित्रपट केलास पहिला, पण त्यानंतर बरंचसं काम हे हिंदीमध्ये हो, झालं. हो. सो मराठी टू हिंदी जम्प कशी होती तुझी? मराठी टू हिंदी जम्प चांगली होती. फक्त त्यामध्ये असं झालं की कल्चर डिफरन्स खूप, आणि स्टार्टिंगला हिंदी, कारण आपण मराठी इतकं बोलतो त्यामुळे हिंदी बोलताना ते थोडेसे शब्द मिळणं, ऍक्सेंट मिळणं थोडंसं मुश्किल. पण अगेन माझा एजंट राघव पहिलं असल्यामुळे त्याच्यामध्ये आहाना कुमरा, शरद केळकर, दानिश पांदर, जो आता उझैर बलोच आपला, सो त्यामुळे त्या लोकांनी इतकं सांभाळून घेतलं, त्यांच्याशी बोलून बोलून माझं हिंदी पण सुधारलं. आणि नंतर मग इट वॉज एकदम ब्रीज म्हणतात ना, एकदम व्यवस्थित सगळं सुरू झालं. माझी हिंदीचं इनफॅक्ट जास्त कामं छान सुरू झाली. नंतर मराठी. आणि तुझ्या करिअरमध्ये हिंदी जास्त आहे ना? करिअरमध्ये हिंदी मराठीपेक्षा हिंदी जास्त आहे. हिंदी जास्त आहे, हिंदी जास्त काम केलं. आणि ते पण म्हणजे सोयीस्कर पण म्हणूया आपण, की नेम फेम म्हणा किंवा मॉनिटरी सुद्धा चांगलं आहे हिंदी. मॉनिटरी हिंदी चांगलं आहे, पण फेम मराठीतून मिळतं. महाराष्ट्रात राहून, मी अजूनही परत म्हणते, महाराष्ट्रात राहून जर काय तुम्हाला फेम पाहिजे ना, मराठी करा. हिंदीमध्ये असे किती जण आहे तुम्ही, अनलेस अँड अंटिल इट्स लाईक अ बिग सिरियल लाईक अन अनुपमा, जिला सगळेजणच ओळखतात. पण अदरवाईज हिंदी आर्टिस्टला ओळखणारे नाहीये तितके. तुला असं पटकन बघून कोणीतरी, आता आपण आरामनगर किंवा या साईडला जा, किंवा आपण आता अंधेरीमध्ये आहोत, खाली असं चालताना तुला 10 आर्टिस्ट दिसतील, पण कळणार नाही की हे कुठल्या सिरियलचं कोण आहे.